गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल ॲक्टिव्हिटीमध्ये सहर्ष स्वागत करतोय। या ठिकाणी आपण आज अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा आणि अंतर्गत भरती म्हणजे यामध्ये ग्रामीण आणि शहरी या दोन्ही परीक्षेचा ICDS विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। त्या अगोदर थोडक्यात जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत। या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा बॅच 2026 असेल किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी ICDS पोषण विषयासहित नवीन वर्षानिमित्त ह्या बॅचेस आपण सुरू करत आहोत 1 जानेवारी 2026 पासून। तर याच्यावरती ऑफर आहे 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ करिता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध होणार आहे। तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती कॉल करायचा आहे। तर आता आपण बघूया या ठिकाणी तुमचा जो अभ्यासक्रम आहे ही सुपरवायझर असेल किंवा अंतर्गत भरती असेल ग्रामीण आणि शहरी सेमच सिलेबस आहे। फक्त सुपरवायझर मध्ये कम्प्युटर हा विषय आहे 10 मार्कला जास्त आणि इकडं अंतर्गत मध्ये तो नाहीये, त्यामध्ये मराठी विषयाचे मार्क वाढवण्यात आलेले आहेत म्हणजे 10 चे 20 प्रश्न करण्यात आलेले म्हणजे 40 गुणांकरिता। ओके, तर आज आपण बघणार आहोत तुमचा जो पूर्ण विषय आहेत मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल, त्यानंतर अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी प्रादेशिक राष्ट्रीय लेवलच्या ते तर आहेत नॉन टेक्निकल मध्ये। आता आपला जो ICDS विषय आहे त्याचे संपूर्ण घटक जे काही 10-12 घटक आहेत आणि त्याचे पूर्ण आपण माहिती बघणार आहोत। मेन टॉपिक कोणते आहेत तर यामध्ये ICDS व पोषण अभियान आणि संगणक हे विषय आहे। तुम्हाला 30 प्रश्न 60 गुणांकरिता म्हणजे 30% वेटेज तुम्हाला या टॉपिक वरती असणार आहे। यामध्ये सुरुवातीला तुमचा पहिला टॉपिक असणार आहे अंगणवाडीचा इतिहास व कार्य। अंगणवाड्या स्थापन करण्यासाठी कोणी पुढाकार घेतलेला आहे, त्यांचं कुठनं सुरुवात झालेली आहे किंवा त्या माध्यमामधनं नेमकं त्याचं कार्य कसं चालतंय। ओके, तर ते किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन केली जाते। समजा कमी लोकसंख्या असेल तर नेमकं गट, जसं आपण गट ग्रामपंचायत स्थापन करतो 2 गावा मिळून, तसं अंगणवाडी सुद्धा 2-3 गावा मिळून स्थापन चालू करता येते का हे आणि पूर्ण महाराष्ट्र असेल भारतामध्ये किती अंगणवाडी आहेत हे संपूर्ण त्याचे बेसिक इन्फॉर्मेशन या टॉपिक मध्ये अभ्यासली जाणार आहे। त्यानंतर आहे पोषण अभियान। आता अंगणवाडीमध्ये जे लहान बाळ म्हणजे पहिली 1 ते 6 वर्षापर्यंत जे काही आहेत त्यांना वेळेवरती पूरक आहार मिळतोय का, त्यांचं पोषण व्यवस्थितरित्या होत आहे का, आणि त्यासाठी कार्यरत असणारे ज्या मदतनीस आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं कार्य काय आहे, या ठिकाणी त्यांचं काम काय आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यानंतर आहे महिला आणि बालक संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, मग यामध्ये केंद्र सरकारचे असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या पॉक्सो कायदा आहे, त्यानंतर म्हणजे बालका संदर्भातलं, त्यानंतर महिला संदर्भात वेगवेगळे कायदे करण्यात आलेले आहेत। प्रत्येक कायदा आणि त्यामधील जे आर्टिकल आहेत ते सुद्धा आपण इन डिटेल पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या टॉपिकच्या बाहेरचा एकही प्रश्न विचारला जाणार नाही। आणि सगळ्या नोट्स आपण या काय बुक मध्ये कव्हर केलेल्या आहेत। त्यानंतर महिला बालक योजना आहेत, कायदे सुद्धा आहेत। योजनेमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये ICDSच्या योजना आहेत, त्या संदर्भातील कायदे, महिला व बालक संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची धोरणे। आता 1994 ला पहिलं महिला धोरण कोणी सुरू करण्यात आलं होतं, शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री असताना, म्हणजे आता सध्या किती चालू आहे 4थं महिला धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे। मग ते कशासाठी लागू करण्यात येत असते, त्यामध्ये नेमकं कोणत्या घटकाचा समावेश आहे किंवा बालका संदर्भात धोरणे का राबवली जातात, त्यांचं पहिलं धोरण कोणत्या राज्यांनी सुरू केलं, जसं की भारतामध्ये पहिलं महिला धोरण जाहीर करणार किंवा अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। मग बालक म्हणजे काय, बालकांची व्याख्या कशी केली जाते, ओके, कोणत्या वयोगटासाठी। त्यानंतर आहे स्वच्छता व्यवस्थापन। स्वच्छता व्यवस्थापनामध्ये
अंगणवाडी संदर्भात तर बघायचंच आहे, महिला आणि बालका संदर्भात आपण ते सुद्धा या ठिकाणी असणार आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेसंदर्भात जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर आला रोग आणि लसीकरण. जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, मग यामध्ये वेक्टर बॉर्न असतील, वॉटर बॉर्न डिसीज असतील, तर या आजारावरती जे प्रभावितरित्या ज्या नवीन लसी शोधण्यात आलेल्या आहेत, लसी लागू करण्यात आलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत, त्याला त्या डिसीजचं ट्रीटमेंट प्रिकॉशन कशी घ्यायची आहे, त्याचं निदान कसं करायचं आहे, किंवा त्यावरती होऊ नये म्हणून प्रतिबंध कसा करायचा आहे ते. त्यानंतर लोकसंख्या माहिती. यामध्ये लोकसंख्याशास्त्र सांख्यिकी 2001 आणि 2011 या दोन्हीही जनगणनेचा या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर हा जो टॉपिक आहे हा फक्त संगणकाचे खालचे जे 4 पार्ट दिलेले आहेत, 4 टॉपिक दिलेले आहेत, ते फक्त सरळ सेवेकरिता आहे. हे फक्त याने अंतर्गत वाल्यांसाठी नाहीये. ओके, फक्त सरळ सेवा दोन्हींचा आपण एकत्र बघूया. संगणकाचे पिढी असतील, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी पर्यंत. त्यानंतर आहे संगणकाचे कोणकोणते प्रकार आहेत, संगणकाची साधने, इनपुट आउटपुट आणि त्याची कार्यप्रणाली कशी आहे, आणि करंट रिलेटेड कसं विचारलं जाणार आहे. तर आपल्याला कोणतं नवीन ठीक आहे, एवढं आपल्याला ह्या 13 टॉपिक वरती 30 प्रश्न 60 गुण असणार आहेत, आणि बाकी सांगितल्याप्रमाणे नॉन टेक्निकलचे. तर ह्या सर्व घेतलं जाणार आहे. त्यासोबत आपण महिला बाल विकास भरती म्हणजे संरक्षण अधिकारी असेल किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी डिपार्टमेंटल एक्झाम, या दोन्ही सुद्धा एक्झाम करिता जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचे फॉर्म सुद्धा भरणं चालू आहे. तर त्या विद्यार्थ्यांकरिता 2000 रुपयामध्ये 6 मंथ करिता आपण ही बॅच देत आहोत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, नवीन वर्षानिमित्त ह्या बॅचेस आपण लॉन्च करत आहोत. 1 ते 5 जानेवारी यामध्ये ऑफर आहे. आता सुद्धा तुम्ही ऑफरचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता. ओके, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करायचा आहे, कमेंट करायचे आहे. नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे.